काल रात्री मी जुन्नरवरून माझ्या घरी जात असताना आपटाळे गावामध्ये तर सर्वप्रथम एका अज्ञात महिलेचा मला फोन आला. तर म्हटले का तुम्ही बातम्या करता, मग जुन्नरमध्ये गाया कापल्या जातात त्याच्या बातम्या तुम्ही का करत नाही? म्हटलो पोलिसांनी आम्हाला माहिती दिली तर आम्ही बातमी करू. तर ती बाई जरा एकेरी भाषेमध्ये बोलायला लागलं आणि आवाजाचं जरा खरखर झालं. ती भाषा थोडी दमदाटीची होती. तर म्हटलो असेल कोणाचा फोन वगैरे काय. नंतर मी घरी जात असताना गोगरेवाडी गावापाशी आले असता मला अक्षय बोराडे याच्या मोबाईल नंबरवर मला फोन आला. तर फोनवर आल्या आल्या काय रे लय माज आला आहे का, आणि तू पत्रकार आहे ना, कर रेकॉर्डिंग. म्हटलं थांब जरा, म्हणलो मी रेकॉर्डिंग करतो, तू म्हणतोय तर रेकॉर्डिंग तुम्ही म्हणताय तर कर. तर त्याचं म्हणणं आहे का तुम्ही माझं बायकोची बातमी लावली, माझ्या पोराचा व्हिडिओ लावला. आता मला काही समजेनाच बाबा, आता पोराचा व्हिडिओ मी तर काही ताजा काय मला माहीत बी नाही त्याची काय झालं, बातमी तर काही केली नाही. म्हटलं कोणती बातमी, तो काही व्यवस्थित काही सांगत नव्हता. नंतर तो सांगायला लागला का, म्हटलं 3 वर्षापूर्वीची का, हा म्हणलं मग आता काय झालं त्याचं. नाही मग तुम्ही माहिती घेतली का वगैरे घेतली का. म्हटलो त्या विषयामध्ये असं होतं की त्याची जी पत्नी आहे रुपालींनी केला होता त्या अक्षय बोराडेच्या विरोधात गुन्हा दाखल. कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक वगैरे बरीच कलमं होती. शिवाय त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. एका व्यापाऱ्याकडे त्यांनी खंडणी मागितली होती. त्याच्यानंतर ह्याचं लग्न झालं असताना सुद्धा एका बलात्काराचा गुन्हा यांनी केला होता. त्याचे बी विविध गुन्हे इथं दाखल झाले होते. तर पत्रकार आहे म्हणून पोलिसांनी आम्हाला सांगितलं का बातमी करा, प्रेस नोट दिली. आता पोलीस काय प्रेस नोट देणार, ते आपण बातमी करायची असते. तर आम्ही त्या पद्धतीने बातमी केली. त्याची जी पत्नी आहे रुपाली, ती जी तळेरान गावी राहते, म्हणजे आता राहते का नाही मला माहीत नाही, तिचं माहेर आहे. तिने आमच्याशी पत्रकारांशी कॉन्टॅक्ट केला व माझ्यावर काय काय अन्याय झाला आहे माझी आबी ती मला सांगायची, तुम्ही या. त्यासाठी तिने स्वतःहून बोलावलं. तर आम्हाला तिचं घरं माहीत नाही काहीच नाही. गेलो आम्ही तिथं. तर तिचे वडील आले आम्हाला न्यायला, आणि तिथं मी काय त्या बाईचा काय व्हिडिओ काढला नाही. मी आपला बाहेर होतो. 2-3 पत्रकार होते, त्यांनी व्हिडिओ वगैरे काढले, ते प्रसारित झाले, सगळं हे झालं. मग आता 3 वर्षापूर्वी जी घटना घडलेली आहे त्याचा मनामध्ये यांनी राग धरला आणि मला म्हणतो का तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं वगैरे काय. तर माझे काही चूक नाही, पोलिसांनी जी बातमी दिली ती केलेली आहे. आणि आम्हाला कशाला तुमच्या घरगुती विषयामध्ये पाडायचं आहे ना. तुम्ही स्वतःहून बोलावता का अशी अक्षयच्या विरोधात, अक्षय कसा शिवभक्त असून जो पुरीला नेतो, काय काय करतो, सगळे त्या मुलीने व्हिडिओ आम्हाला दाखवले होते. त्याच्यात आमची चूक काय, आणि ती तिच्या जबाबदारीने केले ना. कुणी पत्रकार कोणाच्या घरात जाईल आणि बातमी केली असं घरगुती होत नाही. ती पत्रकार परिषद होती. पण ठीक आहे. तर त्याचं म्हणणं काय का जुन्नरमध्ये गाया कापल्या जातात, चल माझ्यासोबत आत्ताच्या आता. अरे म्हटलो काय तू पोलीस स्टेशनला जा, तक्रार कर, मी येतो. नाही जुन्नरमध्ये गाय का, म्हटलो कोण कापते, नाव सांग, नाव बी सांगा ना. आणि त्याची बोलण्याची पद्धत जे आहे ते सगळे दारू पिलेलं आहे. तो 100% मी सांगतो का तो दारू पिलेलाच होता. आता तो विनाकारण घेणं न देण्याचे काही पण आरोप करायचा. किडनॅप विकले, आता मी कधी काही म्हटलोच नाही त्यांनी किडनॅप विकले. आणि विकले का काय मला काय माहिती ना, मी बोललोच नाही. विकल्या जर नसतील तर याला घाबरायची काय कारण आहे. तर इकडं खर्च झाला, तुम्ही माझ्या घरी नाही आले नवरात्रीला, आणि माझ्या घरी तुम्ही गणपतीला नाही आले. अरे मग कशाला यायचं तुझ्या घरी गणपतीला ना. मग तो रुसलाय का, कारण बुवा रुसायचं, गणपतीला आलो नाही बुवा त्याच्या घरी म्हणून रुसलाय काय. वेगवेगळे विषय त्यांनी असे काढले आणि अश्लील अशा शिवीगाळ करायला सुरुवात केली. म्हटलो आता ठीक आहे ना, तू देतोय शिव्यात आणि तोच म्हणतोय माझा आवाज रेकॉर्ड करा आणि बातमी बनव तू. बरोबर ठीक आहे. मग त्याचे जे झाला प्रकार, त्यांनी सांगितलं का 2 दिवसात मी तुला दाखवून देतो, आणि पोलिसांच्या नादी लागून बातमी करतो का. अरे म्हणजे काय, म्हणजे बातम्या करायच्या का नाही करायच्या बुवा. आणि तू कधी आम्हाला सांगितलं का ही बातमी करा किंवा काय. तू तर आजपर्यंत पोलिसांना शिव्या देतोय, पत्रकारांना शिव्या देतो. ठीक आहे, तुझी काही बातमी जर दिली तर आम्ही केलीच असती ना, नाही करायचं कारण काय आम्हाला तरी. परंतु जाणीवपूर्वक जुना वगैरे त्याच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते त्याचा राग मनामध्ये धरून
आणि तो आता त्याची बायको आलेली आहे, चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही एकत्र झाले आम्हाला आनंदच आहे. तू जर सांगितलं असतं तुम्ही दोघांनी का बुवा तो आता आमचं मिटले, आमच्यात नव्हतंच जमत तेव्हा आम्ही केले एकमेकावर आरोप, ती बातमी बंद करा, ती केली असती ना. आम्हाला काय करायचं आहे बाबा तुमच्यामध्ये हे करून, आणि तुम्हीच दिली ना का आम्ही बळ आलो होतो तुमच्याकडे. तर तसं न करता दमदाटीची भाषा, उग्रीट भाषा वगैरे, आणि ते त्याची जी आहे खायचे दात दाखवायचे दात, हे खायचे दात त्यांनी दाखवले आणि तो सगळा व्हिडिओ त्यांनी सांगितलं म्हणून मी दाखवला, जसाच्या तसा दाखवला. आता मी इथं आलो, सरांना भेटलो का सर हा एक गुन्हेगारी, याच्यावर विविध गुन्हे आहेत, हाफ मर्डरचे गुन्हे आहेत, आर्मेटचे गुन्हे आहेत. यांनी तिकडे आळेपाट्याला एकाला अपहरण करून गाडीमध्ये मारलं होतं, चालत्या गाडीतून फेकून दिलं होतं. म्हणजे हा काही दिसतोय तसा नाही, हा दिसतोय हाडकुळा, परंतु हा एक क्रिमिनल आहे मोठा. हा बरोबर याचे तुम्ही जर नीट पाहिलं, मला काही गरज नाही, पण आता वेळ आली आणि मी काही त्याच्या पाठीमागे लागलो नाही. मला काय करायचं, तू तुझं काम करतोय, चांगलं काम करतोय, आमचं काय म्हणणं आहे. पण विनाकारण स्टंटबाजी करायचं, याला त्याला धाका ठेवायचं, काही ना काही चमकायसाठी एखाद्याला बदनामी करायची, याचे उद्योगच आहेत ना. त्या संदर्भात मी आलो होतो का काही करील ना. आता त्या काहीतरी काही महिन्यापूर्वी ते एक दुकानदार होता, त्याच्यावर हा चाकू येऊन मारायला आला होता, वार केला काय झालं, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. म्हणजे हा येरवडा जेलला सतत पडीक असतोय, याच्या विविध कारवाया चालू आहेत, तरी पण याला काही कायद्याचा धाक नाही आहे. हा उद्या काही करेल ना. आम्ही पत्रकारिता करताना इकडे तिकडे फिरतोय, हा येईल आमच्या अंगावर गाडी घालील, चाकू मारील. करायचं काय ना, आणि चुकीचं काय केले, आणि काय तुझ्या विरोधात बातम्या केल्यात दाखवून दे. 3 वर्ष झाले, काय तुझ्या विरोधात बातम्या केल्या दाखवून दे ना, एकतरी बातमी तुझ्या विरोधात केली, कारण काय करायचं आम्हाला, तुझ्या भरपूर बातम्या आहेत. मग अशा पद्धतीचं तो हे करतोय. त्यामुळं आम्ही पोलीस निरीक्षक किरण अवचर साहेब त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं का बाबा साहेब असं असं झालं आहे, तुम्ही हे बघा, हे रेकॉर्डिंग आहे, हे पुरावा आहे. साहेबांनी दखल घेतलेली आहे आणि गुन्हा त्याच्यावर दाखल केलेला आहे. एक अननोन महिला आहे, आता कोण बाई आहे ती काय मला माहीत नाही, बोचरे का काहीतरी ट्रूकॉलरला दिसतंय, विजय बोचरे का काय, पण ती बाई बोलत होती आणि हा अक्षय बोराडे बोलत होता. या दोघांना गुन्हे दाखल झाले आहेत. माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे का साहेब, हा जो आहे क्रिमिनल, याला त्वरित पकडा आणि याला योग्य ते शासन करा. काय याला फरकच पडत नाही जेलमध्ये गेला काय, असं काहीतरी एक त्याला धडा शिकवा. कारण की मला असं वाटतंय का बाहेर जाऊ का नाही आता, कारण की मगाशी असं कळलं का त्याचे काहीतरी साथीदार इकडे टेळणी करीत होते, काय चाललंय काय चाललंय. जर उद्या काही झालं तर याला जबाबदार कोण आहे. SP साहेबांनी याची दखल घ्यावी, याचं जरा हे बघा सगळं काय चाललंय. फक्त शिवभक्ताचा आव आणायचा, सतत शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, लोकांना हे करायचं, भावनिक करायचं. ठीक आहे, तर त्या निमित्तानं मी ही दाखल करायला आलो होतो आणि पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेतली, त्यावर मी पोलिसांचा आभार व्यक्त करतो. कुठला गुन्हा दाखल झाला? आता याच्यामध्ये याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचं कलम 351चं एक आहे आणि भारतीय न्याय संहितेचं कलम 351(4) हे 2 कलम ही दाखल आहेत. अक्षय बोराडे आणि एक अज्ञात महिला आहे, या दोघांच्या विरोधात दाखल आहेत. पोलीस म्हटले आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई आता करत आहोत. अक्षय बोराडे यांच्यापासून तुमच्या जीविताला धोका आहे अशी भीती वाटते? हा मग तेच आहे ना. आता मग काय, आता हे आलोय कशाला ना, धोका आहे म्हणून तर आपण पोलीस स्टेशनकडे आलोय. साहेब हे याला एक जनावर आहे, हे वेडं झालेलं आहे, हे पिसळलेलं. याला तुम्ही कुठंतरी ह्या काय सार्वजनिक ठिकाणी हा फिरण्याच्या लायकीचं नाही, याला पिंजऱ्यामध्येच ठेवलं पाहिजे, नाही तर कुणाला चावल. आणि याला फिकीर नाही आहे कुणाची, काय बोलतोय त्याला पोलीस पण नाही आहे, पोलिसांची भीती राहिली नाही, कुणाचीच भीती राहिली नाही. मोकाट आहे हे, मोकाट कुठंतरी याला पायबंद घालणं गरजेचं आहे.